नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा टाउन हॉलमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। डॉक्टर मुबारक कापडी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। विद्यार्थी, पालक व शिक्षकांची मोठी उपस्थिती। नांदुरा येथील नगर परिषद टाउन हॉलमध्ये रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी जमियत अहेले हदीस नांदुराच्या वतीने आयोजित एक दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। या शिबिराला विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉक्टर मुबारक कापडी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यासातील नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि करिअरच्या संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले। त्यांच्या अनुभवसमृद्ध आणि प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली। त्यांनी पालकांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणात सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन केले। दुपारनंतर आयोजित शिक्षकांसाठीच्या विशेष सत्रात डॉक्टर कापडी यांनी अध्यापनातील आधुनिक पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे तंत्र आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले। या सत्राला शिक्षकवर्गाकडून विशेष प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल रफीक सेठ, डॉक्टर वकारुल खान, ॲडव्होकेट Z.B. शेख, नांदुरा नगराध्यक्ष पती तथा नगरसेवक श्री सुधीर भाऊ मुरेकर, मोहम्मद तौसिफ भाई आणि मोहम्मद मुश्ताक सर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। पाहुण्यांचे स्वागत सय्यद सलीम महमूद सर, डॉक्टर अनीस अहमद, सलीम भाई दुकानदार, गफूर भाई, युसुफ भाई, सय्यद खलील, सय्यद नवेद, सय्यद आमिर आणि सय्यद इन्शाल यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल हक नूरी यांनी प्रभावीपणे पार पाडले। शिबिरात पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। विशेषतः महिलांची लक्षणीय हजेरी लक्षवेधी ठरली। दोन्ही सत्रांमध्ये उपस्थितांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमियत अहेले हदीस नांदुरा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या शिबिरामुळे नांदुरा परिसरातील शैक्षणिक वातावरणाला सकारात्मक चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले।